तर मित्रांनो, आज आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम म्हणजेच पायथागोरसच्या थेरमचा उपयोग करून एक्झाम्पल कशा पद्धतीनं सोडवायचे असतात तो भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर आता आपण पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे. इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री, अँगल A इक्वल टू 30 डिग्री, AC इक्वल टू 14, देन फाइंड AB अँड BC. मग आपण या ठिकाणी दिलेल्या प्रमाणे एक त्रिकोण काढून घेऊया. आता आपण हा ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी काढलेला आहे. इथं अँगल B जो आहे, अँगल B आहे 90 डिग्रीचा, अँगल A हा आहे 30 डिग्रीचा. आता मग याच्यावरनं AC एक दिले आपल्याला. AC पाहिलं तर इथं हा राईट अँगल आहे, म्हणजे AC इथं हायपोटेनियस येईल, म्हणजेच हायपोटेनियस दिलाय तो आहे 14. आता यावरनं ह्याच्या ज्या रिमेनिंग साइड्स आहेत कुठल्या AB आणि BC या साइड्स आपल्याला या माहितीवरनं काढायच्या आहेत. आता पहा, इथं अँगल B 90 डिग्रीचा आहे, A हा 30 डिग्रीचा आहे. मग C किती असेल तर 90 मायनस 30 म्हणजे हा आला 60 डिग्रीचा. याचा अर्थ हा रिमेनिंग अँगल आहे, बरोबर आहे. म्हणजे दोन कोण दिले, तिरस्रा कोण 180 मधनं वजा केला की तो कोण आपल्याला या ठिकाणी मिळतो. मग आता खाली लिहूया, इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री, कॉमा अँगल A इक्वल टू 30 डिग्री, देयरफॉर अँगल C इक्वल टू 60 डिग्री. याला आपण म्हणूया रिमेनिंग अँगल म्हणजे उरलेला कोन. या प्रकारे आपल्याला हा 30 अंशाचा मिळेल. आता आपल्याला जी बाजू काढायची आहे BC चा विचार करू. आता BC ही कुठल्या कोणासमोर येते? BC आहे 30 अंशासमोर कोणासमोर येणारी बाजू. आणि आपण मग पाहिलं होतं की 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मे असते. म्हणजे तिथं काय येईल, देयरफॉर BC इक्वल टू 1/2 इंटू AC. इथं म्हणूया आपण साइड ऑफ अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल, म्हणजे 30 अंश कोणासमोरील बाजू आहे. देयरफॉर BC इक्वल टू 1/2 इंटू, आता AC दिलाय किती आहे 14, याचा आपण भाग घालू आणि हा भाग घालवल्यावर आपल्याला इथं व्हॅल्यू मिळेल BC इक्वल टू 7. ही आपल्याला पहिली व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू काढायची आहे. दुसरी व्हॅल्यू काढायची AB ची. मग आता AB पहा, ही बाजू आहे, तर ही बाजू कोणत्या कोणासमोर आहे? 60 अंशासमोर. तर ही बाजू कशी असते? कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट, म्हणजे अपोजिट साइड्स ऑफ 60 डिग्री अँगल. ही कशी असते? √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. मग इथं खाली देयरफॉर AB इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस AC. इथं म्हणूया आपण अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री अँगल. ओके, देयरफॉर AB इक्वल टू येईल √3/2 इंटू AC. AC किती आहे 14. इथं आपण याचा भाग घालूया. देयरफॉर AB इक्वल टू येईल 7/3. म्हणजे अशी आपल्याला एक बाजू जरी दिली तरी त्यावरनं आपल्याला उरलेल्या ज्या बाजू असतात या बाजूंच्या किमती आपल्याला या सूत्राचा आधार घेऊन काढता येतात. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. इथं आपण एक ट्रायंगल काढलेला आहे. यात दिलंय इन ट्रायंगल ABC सिगमेंट AD परपेंडिक्युलर BC. AD परपेंडिक्युलर आहे BC. C इक्वल टू 45 डिग्री हा कोण दिलाय 45 डिग्रीचा. त्यानंतर दिलंय BD, ते किती आहे 5. AC हे दिलंय आपल्याला
8 वर्गमुळात 2. एसी म्हणजेच आपण इथं पाहूया, इथली एसी आहे 8 वर्गमुळात 2. आणि मग याच्यावरून आपल्याला एडी आणि दुसरं बीसी काढायचं आहे. बरोबर आहे. मग आता आपण इथं पाहूया. आता इथं आपण हा जर त्रिकोण पाहिला एडीसी, तर यामध्ये डी 90 अंशाचा आहे, सी 45 अंशाचा आहे. म्हणजे हा ए जो कोण आहे डीएससी, हा कोण आपल्याला मिळेल 45 अंशाचा. म्हणजे इथे येईल देअरफॉर ट्रायंगल इन ट्रायंगल एडीसी अँगल डी इक्वल टू 90 डिग्री, angle C equal to 45 degree. Therefore, angle DAC equal to 45 degree. याला पण असं म्हणू शकतो आपण रिमेनिंग अँगल, उरलेला कोन. आता हा झाला 45, 45, 90 चा. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल AD इक्वल टू DC. आता इथं आपण ह्या दोन्ही साईड कशा आहेत 45 अंशा समोरच्या. बरोबर आहे. म्हणजे इथं आपण लिहू शकतो AD इक्वल टू DC. देअरफॉर अपोजिट साइड्स ऑफ 45 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे AD इक्वल टू DC आहे. बरोबर आहे. आता DC किती आहे 8 आहे, त्यामुळे AD सुद्धा काय येईल 8 येईल. म्हणजे इथं AD ची व्हॅल्यू झाली आपल्याला 8. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची पुढची BC ची. बर ठीक आहे. आता BC कुठे येईल इथून इथपर्यंत. आता BC मध्ये काय काय येईल BD आणि DC. देअरफॉर इकडे घ्यायचं मग खाली BC इक्वल टू काय येईल इथं BD प्लस DC. देअरफॉर आता काय येईल इथं BC इक्वल टू BD किती आहे 5 प्लस DC किती आहे 8. आणि मग याच्यावरून येईल BC इक्वल टू 13. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतं. आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया. आता इथं फिगर पहा. PQR हा राईट अँगल ट्रँगल आहे. QN परपेंडिक्युलर PR आहे. आता लिहिलंय इन फिगर अँगल PQR 90 डिग्री, QN परपेंडिक्युलर PR, PN इक्वल टू 9, NR इक्वल टू 16. फाइंड QN. आता आपल्याला QN काढायचा आहे. मग आता आपण इथं पाहिलेलं आहे लिहाय. इथं मग इन फिगर किंवा इन ट्रायंगल PQR अँगल Q इक्वल टू 90 डिग्री अँड QN परपेंडिक्युलर PR. म्हणजेच QN हा PR वर लंब आहे. देअरफॉर आता म्हणजे इथे Q काय झाला इथं जॉमेट्रिक मीन. देअरफॉर QN स्क्वेअर इक्वल टू PN इंटू NR. याला आपण म्हणूया जॉमेट्रिक मीन. देअरफॉर QN स्क्वेअर इक्वल टू PN किती आहे 9, NR किती आहे 16. देअरफॉर QN स्क्वेअर इक्वल टू दोघांचा गुणाकार करा 16 9 144. आणि मग दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या. QN इक्वल टू 12. देअरफॉर साइड किंवा आपण जॉमेट्रिक मीन म्हणूया QN इक्वल टू आपल्याला आलं 12. अशा प्रकारे आपण या ज्या प्रॉपर्टी असतात याचा वापर करून दिलेली उदाहरणं सोडवू शकतात. आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता इथं पहा आपण इन ट्रायंगल PQR अँगल PQR 90 डिग्री, सिगमेंट QS परपेंडिक्युलर सिगमेंट PR. फाइंड XYZ. आता आपण या आकृतीमध्ये पाहूया. अँगल PQR हा जो कोन दिलाय 90 अंशाचा. ओके. याच्यावरून आपल्याला काय काढायचंय XYZ या तिघांच्या किमती काढायच्या आहेत. आता पहा मग इथं लिहूया इन ट्रायंगल PQR अँगल PQR इक्वल टू 90 डिग्री. ओके. आता दुसरं काय दिलं इथं सिगमेंट QS परपेंडिक्युलर
हायपोटेनियस पी आर. आता याच्यावरनं आपल्याला काय मिळेल मग, QS हा याचा जॉमेट्रिक मीन तयार होईल. बरोबर आहे. म्हणजे ते येईल QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR. Therefore QS स्क्वेअर इक्वल टू PS किती आहे 10, SR किती आहे 8. आता आपण यांच्या व्हॅल्यू ठेवल्या. यावरनं आपल्याला काय मिळेल, QS स्क्वेअर इक्वल टू दोघांचा गुणाकार करा 80. Therefore QS स्क्वेअर इक्वल टू 80. आता तिथं QS काढायचं आहे, म्हणजे QS इक्वल टू 80 अंडर ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 18. आता हे आपल्याला या ठिकाणी असं ठेवावं लागेल. Therefore QS इक्वल टू, आता 80चं वर्गमूळ निघणार नाही, त्यामुळे याचे फॅक्टर्स घेऊ. 16 गुणिले 5, 16 पंचे 80. Therefore QS इक्वल टू 16चं वर्गमूळ घ्या 4 आणि 5 तसंच ठेवा. म्हणजेच QS इक्वल टू काय आलं 4√5. QS कशाची किंमत आहे, X ची. बरोबर आहे. म्हणजे X ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4√5. मग आता आपण पुढची व्हॅल्यू काढूया. नेक्स्ट व्हॅल्यू घ्यायची आता इथं पहा. आता आपण वरचा त्रिकोण घेऊया PSQ. मग इथं लिहा इन ट्रायंगल PSQ. बरोबर आहे. अँगल PSQ इक्वल टू 90 डिग्री. मग याच्यावरनं काय मिळेल, Therefore आता पायथागोरस थेरम नुसार PQ स्क्वेअर इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. Therefore PQ स्क्वेअर इक्वल टू PS किती आहे 10 याचा वर्ग अधिक QS किती आहे 4 वर्ग मुळात 5 याचा वर्ग. Therefore PQ स्क्वेअर इक्वल टू 10चा वर्ग 100 आणि 4चा वर्ग 16 वर्गमुळात 5चा वर्ग 5, म्हणजेच हे येईल 16 पंचे 80. Therefore PQ स्क्वेअर इक्वल टू 180. आता इथं आपण मगाच्या सारखं याचे अवयव पाडू शकतो. म्हणजे इथं काय आलं, PQ इक्वल टू याचे अवयव घेऊ 36 गुणिले 5. Therefore PQ इक्वल टू 36चं वर्गमूळ घ्या 6, 5चं निघणार नाही तसंच ठेवा. PQ ची व्हॅल्यू आली 6 वर्गमुळात 5. याच प्रकारे आता आपण दुसरी व्हॅल्यू काढायची आहे. ही Z व्हॅल्यू मिळाली आहे. आता Y ची काढायची आहे. आता आपण पुढचा त्रिकोण घेऊया. मग इथं पुढचा त्रिकोण घेताना कोणता येईल, इन ट्रायंगल QSR. याच्यात काय आहे, अँगल QSR इक्वल टू 90 डिग्री. Therefore बाय हायपोटेनियस थेरम QR स्क्वेअर इक्वल टू QS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. मग आता आपण इथे याचे व्हॅल्यू ठेवूया. QR स्क्वेअर इक्वल टू QS किती आहे 4√5 याचा स्क्वेअर प्लस SR 8 आहे याचा स्क्वेअर. Therefore QR स्क्वेअर इक्वल टू आत्ताच्या सारखंच 4चा वर्ग 16 वर्गमुळात 5चा वर्ग 5, 16 पंचे 80 अधिक आणि 8चा वर्ग 64. Therefore QR स्क्वेअर इक्वल टू ह्या दोघांची बेरीज करा 144. Therefore QR इक्वल टू 12. स्क्वेअर रूट घेतलं आणि मग याच्यानुसार आपल्याला XYZ च्या किमती मिळत आहेत. X इक्वल टू काय आहे, X आहे QS म्हणजे 4√5. Y ची व्हॅल्यू काय आहे, Y इक्वल टू QR आहे, तो किती आला 12. आणि Z इक्वल टू काय आहे, Z इक्वल टू आहे PQ, तो किती आलाय 6 वर्गमुळात 5. अशा प्रकारे आपल्याला X, Y आणि Z यांच्या किमती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. याचप्रमाणे आपण एक पुढचं एक्झाम्पल बघूया.
इथे एक त्रिकोण एबीसी घेतलेला आहे आणि एडी परपेंडिक्युलर आहे बीसी वर. बघा आता इन ट्रायंगल एबीसी सिगमेंट एडी परपेंडिक्युलर सिगमेंट बीसी प्रूव्ह दॅट. आता इथं सिद्ध करायचंय काय, AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. म्हणजे आपल्याला पायथागोरस थेरमचा इथं आधार घेऊन हे सिद्ध करायचंय. आता पहा इथं एडी परपेंडिक्युलर बीसी आहे, तर या ठिकाणी दोन राईट अँगल ट्रायंगल तयार झाले. आता आपण पहिल्यांदा एडीबी यामध्ये विचार करूया. मग इथे लिहूया आपण इन ट्रायंगल एडीबी अँगल एडीबी इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर आता हा 90 असेल तर इथं हायपोटेन्यूज झाला AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. आता आपण या ठिकाणी बघा, आता ह्या दोन्ही त्रिकोणाला कोणती साइड कॉमन आहे, AD. म्हणजे या ठिकाणी आपण AD ची व्हॅल्यू तयार करून घ्यायची. देअरफॉर AD स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर, हे इक्वेशन 1 म्हणूया. आता नेक्स्ट आपण दुसरं पाहूया या त्रिकोणात. मग इथं लिहा इन ट्रायंगल ADC अँगल ADC इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय हायपोटेनियस थेरम बाय पायथागोरस थेरम इथं हायपोटेनियस येईल AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. इथं पण AD ची व्हॅल्यू आपण बनवूया. AD स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर. याला आपण इकडं ट्रान्सफर केलं तर ते प्लस आहे, ते आपल्याला या ठिकाणी मायनस झालेलं दिसेल. आता आपण इथं पहा इक्वेशन 1 लेफ्ट साइड AD स्क्वेअर आहे, 2 मध्ये लेफ्ट साइड AD स्क्वेअर आहे. लेफ्ट साइड इक्वल असेल तर राईट साइड इक्वल असेल. मग इथं लिहा फ्रॉम 1 and 2 या दोन्हीवरनं. आता इथं घ्या AB स्क्वेअर मायनस BD स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर. आता हे मायनस आहे, राईट साइडला घेऊया. AB स्क्वेअर हे मायनस आहे इथं आलं प्लस DC स्क्वेअर इक्वल टू, आता राईट साइडला काय राहिलं AC स्क्वेअर हे मायनस आहे इकडं आणा प्लस BD स्क्वेअर. आणि आता इथं पहा आपल्याकडं AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. अशा प्रकारे आपण हे या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. तर आपल्याला आणखी काही एक्झाम्पल घेऊन हे तुम्हाला सोडवता येतील. म्हणजे दिलेली माहिती आपल्याला या एक्झाम्पलद्वारे तुम्हाला हे उपयोजन कसं करायचं हे आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. आणि मग याचा आधार घेऊन आपण हे एक्झाम्पल आणखी क्लिअर करू शकता.